मग शिवजी माता पार्वतीला एवढ्या दूर घेऊन गेले, जिथे आज अमरनाथ हे क्षेत्र आहे ना, बर्फाळल्या भागामध्ये. आपल्यातलं जे कोणी अमरनाथला जाऊन आलं असेल त्यांनी पाहिलं असेल, तिथे श्वास घ्यायला सुद्धा माणसाला त्रास होतो. पूर्ण बर्फाचं शिवलिंग होतं तयार पहाडामध्ये, बर्फाच्या पहाडात. माता पार्वतीला अमरनाथ या क्षेत्री घेऊन गेले शिवजी. पण जात असताना पार्वतीचा सिंह आपला नंदी खालीच ठेवला. शिवजीनं गळ्यातला सर्व बाजूला काढून ठेवला, माथ्यावरची गंगा, मस्तकावरचा चंद्र उतरवला, कानातली विंचवाची कुंडलं काढली, दंडाला कमरेला गुंडाळलेले सर्प बाजूला काढून टाकले. एकही जिवंत जीव शिव पार्वतीच्या बरोबर नाही. आणि शिवजी एवढ्या उंच उंच घेऊन गेले. वायुदेवाला सांगितलं, या बर्फाळल्या भागामध्ये एक सुद्धा जिवंत जीव राहू नये, याच्यासाठी वाऱ्यानं झाडून काढा. हवे सरशी सगळं काही जीवजंतू तिथले नष्ट झाले. आणि त्या बर्फाळल्या भागामध्ये शिवजी माता पार्वतीला ज्ञान देतायत. शिवजी म्हणतात, पार्वती, आता जे तुला ज्ञान सांगणार आहे ते फार गहन आहे, पण हे पचवणं सुद्धा सोपं नाहीये. एक काम कर, मी तुला कथा सांगतो, तू श्रवण कर. पण याच्यात एक भीती आहे, कथा ऐकता ऐकता न कळाल्यामुळे झोप लागण्याची शक्यता आहे. कीर्तनात कथेत झोप कधी लागते? कीर्तन कळाल्यावर लागते का कीर्तन डोक्यावरून गेल्यावर लागते? कथा कीर्तनात झोप कधी लागते? झोपल्या का काय? जेव्हा कीर्तन कथा कळत नाही, डोक्यावरून जात, तेव्हा आपल्याला झोप लागत असते. मग पार्वती, हे ज्ञान सुद्धा तेवढंच कठीण आहे. हे जर तुला कळालं नाही, डोक्यावरून गेलं तर तुला झोप लागल, आणि झोप लागलं तर एवढं दिव्य ज्ञान व्यर्थ वाया जाईल, विफल होईल ग. आणि मला तर सवय आहे डोळे झाकून कथा सांगण्याची. डोळे उघडे ठेवून मी कथा सांगत नाही, कारण डोळे झाकून कथा सांगत असताना वक्ता स्वतः सुद्धा कथेचा आनंद घेत असतो. एका महात्म्याच्या मुखातून मी ऐकलेले, आपल्या महाराष्ट्राचं वैभव उत्तर भारतात विकसित झालं श्रद्धे डोंगरेजी महाराज, ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात भागवत आलं. तर डोंगरेजी महाराज कथा सांगताना डोळे झाकून कथा सांगायचे. समोर ऐकायला किती आहेत याचं त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं, फक्त कथा सांगताना ते स्वतः तल्लीन असायचे. तसं शिवजी म्हणतात की, पार्वती, मी डोळे झाकून कथा सांगणार आहे, आणि डोळे झाकून कथा सांगण्यामध्ये तू कथा ऐकते का नाही हे मला कसं कळेल? आता आपल्यावरनं घ्या ना, मी जर डोळे झाकून कथा सांगायला लागले तर समोर कुणी बसलंय का घरी जेवायला गेलं हे कसं कळेल मला? माझ्या लक्षात येणार नाही. म्हणून मी काय डोळे झाकण्याची चेष्टा करणार नाही, मी डोळे उघडे ठेवूनच कथा सांगणार आहे तुम्हाला. कारण तुम्ही जर गेले तर मी कुणाला कथा सांगू, मला कसा आनंद येईल? ऐका लक्षपूर्वक. शिवजी म्हणतात, पार्वती, तू कथा ऐकत आहे हे मला कसं कळणार ग? माता पार्वती म्हटलं, एक मार्ग आहे. तुम्ही कथा सांगत राहा, मी मध्ये मध्ये हुंकार देत जाईल. बोला पुढे, बोला पुढे. नाही का लहानपणी आजीबाई गोष्टी सांगायच्या, मनातवंड मनाच्या, आजी मग पुढे काय झालं? आता आजीला गोष्टी येत नाही, नातवाला इंटरेस्ट नाही. नातू मोबाईल खेळत बसतो आणि आजीलाच दाखवतो, पहा आजी मोबाईल मध्ये. आता या गमती फार वेगळ्या झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळी गोष्टी सांगितल्या जायच्या आणि मध्ये हुंकार दिला जायचा. तसं माता पार्वती म्हणतात, स्वामी, मी हुंकार देत जाईल, तुम्ही पुढे बोला. कथा सांगू लागले. शिवजीनं कथेला आरंभ केला. कथेचा श्री गणेशा झाला. सुंदर कथा माता पार्वतीनं ऐकली. मध्ये हुंकार देतात, बोला पुढे, बोला पुढे. कथा ऐकत असताना अशा भागामध्ये कथा आली 11व्या स्कंदात, की जिथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वमुखानं उद्धवाला दिव्य ज्ञान देत आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला काय सांगतात हे सांगायला चालू केलं आणि माता पार्वतीला झोप लागली. 11व्या स्कंदामध्ये माता पार्वतीला झोप लागली. आता करावं काय? नेमका महत्वाच्या विषयाचं चिंतन झालं, दिव्य ज्ञानाचं. पण परिणाम असा, त्या कथेच्या प्रभावानं शिवजीच्या बाजूला एक पोपटाचं मेलेलं पिल्लू पडलेलं होतं, जिवंत नाही. पोपटाचं मेलेलं पिल्लू पडलं होतं. पण त्या कथेच्या प्रभावानं
ते पिल्लू जिवंत झालं आणि माता पार्वती झोपलेल्या त्यांना पाहिलं. म्हणे आई तर हुंकार देत नाहीत आणि हुंकार जर मिळाला नाही मध्ये तर शिवजीची कथा मध्येच खंडित होईल आणि कुठलाही यज्ञ मध्येच खंडित होणं ही गोष्ट काही बरी नाही. आता करावं काय? तर पोपटाच्या पिलानं ठरवलं आपण हुंकार देऊ. पक्ष्यांच्या जातीमध्ये पोपट हा असा पक्षी आहे की जो माणसाची बोली भाषा बोलतो. जसं आपण त्याला शिकवू ना तसं तसं बोलतं ते. एकमेव प्राणी पक्षी म्हणजे पोपट. मग ते माता पार्वतीचं त्यानं ऐकलेलं, बोला पुढे, बोला पुढे, ते तसंच म्हणायला लागलं. आता माता पार्वती तर झोपल्या होत्या, पोपटच बोलला, बोला पुढे, बोला पुढे, बोला पुढे. कथा पूर्ण झाली आणि जे जे कार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय असा जयकार झाला आणि खडबडून जाग्या झाल्या माता पार्वती. हा स्वामी सांगा बरं, गोपाल कृष्णानं उद्धवाला काय ज्ञान सांगितलं? ए पार्वती, कथा तर पूर्ण झाली आणि तू मध्येच काय विचारते मला? स्वामी खरं सांगू तुम्हाला, 11व्या स्कंदाच्या पुढे मी कथाच ऐकली नाही. म्हणजे नाही ऐकली. मग हुंकार कोण देत होतं? म्हणजे मला माहिती नाही कोण हुंकार देत होतं. शिवजीनं पाहिलं पोपटाचं पिल्लू हुंकार देतं, मध्येच बोलत होतं, बोला पुढे. शिवजीनं डोळे लाल बुंद केले रागानं. घाबरलं पोपटाचं पिल्लू. शिवजी त्रिशूल फेकून मारतील आपल्याला जिवंत म्हणून पंख फडकवत जे भिर्र उडालं. शिवजी त्याच्या पाठीमागे पळणार पण ते खूप दूर गेलं. त्याच अमरनाथच्या समांतर अंतरावरती, त्याच समान रेषेवर व्यासांचा आश्रम आहे, बद्रिक आश्रम. त्या बद्रिक आश्रमामध्ये ते पिल्लू असं पंख फडकवत उडत गेलं. तेव्हा व्यासांच्या पत्नी अरणी माता या आश्रमाच्या बाहेर जांभळी देत होत्या आ करून. त्या जांभळी द्यायला आणि पोपटाचं पिल्लू तोंडातून पोटात जायला एकच झालं. ते जे पोटात गेलं त्या अरणी मातेच्या उदरात जाऊन बसलं. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, तब्बल 12 वर्ष. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये होतं. अरणी मातेला प्रश्न पडला, माझ्या उदरामध्ये कोण? एखादा यक्ष, किन्नर, गंधर्व, पैशाच, मनुष्य कोण आहे? 12 वर्ष कोणी का आईच्या पोटामध्ये राहत असतं का? व्यास महाराजांना विनंती केली, स्वामी तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, त्रिकालज्ञानी आहात, माझ्या उदरामध्ये कोण आहे? बाहेर काय येत नाही. तेव्हा व्यास गर्भाला बोलतात, पुत्रा बाहेर ये. अरे आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहायचं नसतं. तो गर्भ बोलतोय, बाबा बाहेर यायला मी तयार आहे पण बाहेर येण्याची भीती वाटते. म्हणे का? म्हणे ही माया जी आहे ना ती फार कठीण आहे. उदरातून बाहेर येणं म्हणजे माया जाळामध्ये पडणं आणि या मायेच्या डोहामध्ये काही मला गटकळ्या खायच्या नाहीयेत. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या साक्षीनं श्रीकृष्ण द्वैपायन व्यासांनी सांगितलं, पुत्रा काळजी करू नको, निश्चिंत राहा. बाहेरून भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या नामाचं चिंतन कर, तुला माया स्पर्श करणार नाही. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. ओ हरी हरी तुम्ही म्हणा. बाहेरून कृष्ण 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 करा, माया तुम्हाला स्पर्श करणार नाही. शब्दावर विश्वास ठेवला, भगवान परमात्माचा ग्वाही घेतली आणि मग शुकदेव बाहेर आले. जसे बाहेर आले तसेच पळायला लागले. आमच्या नामदेव महाराजांनी वर्णन केले, ब्राह्मणाचे पोर एका खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. ब्राह्मणाचे पोरे एका खेळाचे व्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. शुकदेव बाहेर आले तसेच पळायला लागले. वडील मागे पळतात. पुत्र मोहानं ग्रासला गेले. व्यास, थांब पुत्रा, थांब शुका, माझ्याशी बोल. पण ब्रह्मीभूत शुकदेव महाराज भान नाहीये त्यांना, पळत सुटले. असे उंच कोटीचे अधिकारी महात्मे या भागवताचे गुरु आहेत.
आता भागवताचं गुरुबद्दल सांगितलं. ही भागवत कथा कशी आरंभ झाली, आपल्यापर्यंत कशी आली त्याची कथा आहे. भागवताची सुरुवात कशी झाली. 88,000 ऋषी त्यांना एकच काम आहे, फक्त कथाच ऐकणं, दुसरं काहीच काम नाही, फक्त कथा ऐकणं. एक कथा झाली की दुसरी कथा ऐकतात. किती भाग्यवान म्हणावे लागतील ना, कथेशिवाय त्यांना दुसरं काही काम नाही. कधी कधी आम्ही सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो. देवा किती चांगलं काम दिलं रे आम्हाला, स्वतःला भाग्यवान समजतो आम्ही कधी कधी. तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात, कथा ऐकायला मिळते आपल्याला. 88,000 ऋषी त्यांना शौनकादी महामुनी म्हणतात. कथा ऐकणं एवढंच काम त्यांना. अनेक पुराण ऐकले त्यांनी. आता ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणतात, ब्रह्माजी आता असं शास्त्र ऐकायचं आहे की ते शास्त्र आम्ही तर ऐकून आमचं कल्याण झालंच पाहिजे, पण जी माणसं परमार्थाला कमी वेळ देतात त्यांनी कमी वेळात ते शास्त्र ऐकून त्यांचं सुद्धा कोटी कल्याण झालं पाहिजे, असं शास्त्र आम्हाला सांगा. ब्रह्माजी म्हटले, मी एक मनोमय चक्र देतो, या चक्राच्या पाठीमागे जा, चक्र जिथे थांबेल तिथेच थांबा. कथा सांगण्यासाठी तुम्हाला अधिकारी महात्मे येतील आणि तुमच्या प्रश्नाचा उलगडा करत करत दिव्य कथा तुम्हाला सांगतील. ब्रह्मदेवानं दिलेल्या मनोमय चक्राच्या पाठीमागे 88,000 ऋषी निघाले. ते चक्र थांबलं नैमिषारण्यामध्ये. नैमिषे सूतमासिन मभिवाद्य महामतिम कथामृत रसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. 88,000 ऋषी शौनकादी महामुनी नैमिषारण्यामध्ये थांबले. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, कथा कोण सांगणार आणि कोणती कथा सांगणार. तेवढ्यामध्ये तिथे व्यासांचे शिष्य सूत महाराजांचं आगमन झालं. सगळ्यांनी सूतांना वंदन केलं. सूत महाराज की जय. कमी वयाचे असणारे सूत महाराज व्यासपीठावरती बसले. वयस्कर सर्व श्रोते साधू संत श्रोत्याच्या रूपामध्ये बसले आणि सगळ्यांनी विनंती केली, अज्ञान ध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्यायी रथा कथासारम मम कर्ण रसायनम. सगळ्यांनी विनंती केली, सूतजी अशी दिव्य कथा सांगा की ती कथा ऐकल्यानंतर आमच्या सहित जगाचं कोटी कल्याण झालं पाहिजे. आता आमचा काळ चांगला आहे, पण भविष्यात येणारं कलियुग जे आहे ना ते फार कठीण आहे. या कलियुगातल्या लोकांना देवधर्म करायला वेळ मिळणार नाही. कलियुगातली लोक परमार्थाला लागतील, पण कधी लागतील, हातातलं सगळं गेल्यानंतर देवधर्माला लागतील. गाडी निघून गेल्यानंतर बसला हात करतील, असं करतील लोक परमार्थ, पण त्यांना कळत नाहीये गाडी निघून गेल्यानंतर हात करण्यात अर्थ नाही, वेळ निघून गेल्यानंतर सावध होण्यात अर्थ नाही, चोर चोरी करून गेल्यानंतर हातात दांडा घेण्यात अर्थ नाहीये. कुठली गोष्ट वेळेत व्हायला पाहिजे, पण हे कलियुगाच्या लोकांच्या लवकर लक्षात येणार नाही. कलियुगातल्या लोकांना लोक परमार्थाला जागे होतील पण उशिरा होतील, म्हातारपणी परमार्थाला लागतील. त्यांना म्हणतील वेळोवेळी साधू संतारे चला ना पंढरपूरला. अहो अजून संसाराचं बसताना बसलं नाही, कुठं निघता पंढरपूरला. तारुण्यात कुठं पंढरपूर करायचं असतं का. अहो चला पंढरपूरला जाऊ, 21 दिवसाची वारी करू. घर सुटत नाही बिचाऱ्याला. म्हणे मुलगा अजून लहान आहे, मुलगा मोठा होतो, आता चला पंढरपूरला. म्हणे पप्याचं लग्न जुळवायचं, आधीच पोरी भेटना आणि कुठं पंढरपूरला पळता. पप्याचं लग्नही होतं, पप्याला मुलं होतात, यांना नातवंड येतात, आता तरी चला पंढरपूरला. नाही म्हणे नातू माझ्याशिवाय राहतच नाही. शेवटी पोरं हातात दांडा घेतात, मग याच्या हातात झेंडा येतो, मग हे पंढरपूरला निघतं. लक्षात घ्या दादा, एकच सांगायचं मला, या कलियुगामध्ये माणसं जागी होतील, पण वेळ निघून गेल्यानंतर म्हातारपणी परमार्थाला लागतील. मग यांचं कल्याण कधी होईल. आणि संतांनी तर सांगितलंय, म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखं आहे. चिंतनीया शिवदाम मादाविव प्रतिक्रियाम न कूप खननम युक्तम प्रदीप्तम वन्हिना गृहे. सुभाषितकाराने सांगितलंय, घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यात अर्थ आहे का. घराला आग लागली आणि आग विझवायची, आग विझवण्यासाठी एकमेव साधन म्हणजे पेट्रोल, बरोबर का. आग विझवण्यासाठी डिझेलच्या टाक्या आणायच्या का.
आग विझवण्यासाठी काय पाहिजे? पाणी. पण पाणीच नव्हतं ना तिथं. घराला तर आग लागली, पाणी नव्हतं. म्हणे रांजण आहे का? म्हणे नाही. हौद? म्हणे नाही. पाण्याची टाकी? म्हणे नाही. शेजारी? म्हणे कुणीच नाही. बोर? म्हणे बोर सुद्धा पाडलेलं नाही. विहीर? म्हणे विहीर सुद्धा नाही. तलाव? म्हणे तलाव सुद्धा जवळ नाही. मग आता घर विझवायचं कसं? म्हणे नवीन विहीर खोदून पाणी काढून मग घर विझवायचं. मला सांगा, नवीन विहीर पाडेपर्यंत तिला पाणी लागेपर्यंत आग लागलेलं घर राहील का? झोपले नाही तुम्ही? घर राहील का? नाही राहणार. तसंच म्हातारपणच्या परमार्थाचं आहे. तुम्ही म्हणाल म्हातारपणी घराला आग कशी लागते आमच्या? दादा, कानानं ऐकू न येणं, डोळ्यानं न दिसणं, काळे केस पांढरे होणं, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणं, पाठीचा कणा वाकणं, तोंडातले 32च्या 32 रिटायरमेंटला जाणं, हातात काठी येणं म्हणजे घराला आग लागणं. आता इथं किती लोकांच्या घराला आग लागली, त्यांची अजिबात चौकशी करणार नाही. अशीच लागू द्या, कारण ती काय विझल्यानं विझणार नाही. पण ज्यांची घरं मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. पण संत महात्मे सांगतात, येणारा काळ फार कठीण आहे सूतजी. कलियुगातली लोक देव धर्माला लवकर सहजासहजी पुढे होणार नाहीत. तरुणपणी तर त्यांना परमार्थ सुचणारच नाही. किमान लुळे पांगळे झाल्यावर तरी कथेला येऊन बसले ना, त्या अवस्थेत का होईना त्यांचा उद्धार व्हावा, याच्यासाठी तरी आम्हाला असं शास्त्र सांगा की त्या शास्त्रानं दीन दुबळ्यांचं, लुळ्या पांगळ्यांचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. म्हणजे सांगतो तुम्हाला श्रीमद भागवत महापुराण. मग ती महापुराणाची कथा त्याचा श्री गणेशा सूत महाराज करत आहेत, शौनकादी महामुनी ऐकत आहेत. पण त्यांच्यामध्ये संवाद काय होतोय तो आपण उद्या पाहणार आहोत. आता 10 वाजले बरोबर ना भाऊजी? बस करायचं का चाल वाढवायचं पुढे? वाढवायचं थोडं पुढे? बरं. महिला मंडळ उद्या नेमकं काय करायचं? कापूस वेचायचा आहे का खुरपायचं काय करायचं? थोडं वाढवू आणि थांबू आपण, कारण सगळ्यांचाच विचार करावा लागेल ना. 1 मिनिट भजन करा. प्रेमानं भजन करायचं टाळी वाजून. राधे राधे हो राधे राधे, 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 राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे, 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 राधे राधे हो राधे राधे,
राधे हो राधे 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 हो राधे राधे। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज जे आपण गोड भजन केलंय ना राधे राधेचं, उद्यापासनं अगदी वेगळ्या ट्रॅकनं आपण हे भजन घेणार आहोत, म्हणजे थोडेसे तुम्ही मोकळे झाले पाहिजेत। उद्या घेऊ आपण, ते आज पहिलाच दिवस आहे तर मी तुम्हाला सांगत आहे, शौनकादी महामुनी सूतजींना म्हणतात, सूतजी आम्हाला असं शास्त्र सांगा की त्यानं सगळ्यांचं कोटी कल्याण झालं पाहिजे। येणारा भविष्यकाळ फार कठीण आहे, लोकांना परमार्थासाठी वेळ मिळणार नाही। एक दिवस मरणाला सामोरं जायचंय याचं भान लोकांना राहणार नाही। लोक विसरतील, फक्त म्हणतील 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाए भी अकेला है। 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है। फक्त लोक तोंडानं बोलतील असं, पण खऱ्या अर्थानं उद्धाराच्या तळमळीसाठी कुणी तडफडणार नाही। आमच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी सूतजी तुम्ही कोटी सूर्याप्रमाणे आहात। अज्ञान ध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ, सूताख्यायी कथासारम मम कर्ण रसायनम। आमच्या मनातले प्रश्न घालवण्यासाठी तुम्ही कोटी सूर्यासारखे आहात। अशी दिव्य कथा सांगा आम्हाला, अशी दिव्य कथा सांगा की ती कथा सर्व कालामध्ये, सर्व देशामध्ये, सर्व परिस्थितीमध्ये उद्धाराला कारण ठरली पाहिजे, अशी कथा सांगा। तेव्हा सूतजी म्हटले, शौनकादी महामुनी तुमचा प्रश्न मला कळत आहे, तुमची तळमळ सुद्धा मला समजत आहे। तुम्हाला अशी कथा सांगतो मी आता की ती सर्व देशामध्ये, सर्व कालामध्ये, सर्व परिस्थितीमध्ये आणि सर्वांसाठी कल्याणकारक ठरली पाहिजे, अशी कथा मी तुम्हाला सांगतो। ती कथा शुकदेव महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितली होती। त्या कथेचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण कथा। ती कथा तुम्हाला सांगतो। ज्या वेळेला शुकदेव महाराज राजा परीक्षितीला भागवत कथा सांगायला लागले, ऐका बरं का, फार गोड सांगणारे मी तुम्हाला। शुकदेव महाराज राजा परीक्षितीला भागवत सांगायला लागले, ही कथा एवढी श्रेष्ठ आहे, हे भागवत एवढं महान आहे। माता माऊल्यांना ऐका, मी तुम्हाला कथेला बसल्यापासून भाग्यवान भाग्यवान उगाच म्हणत नाही, खरंच तुम्ही भाग्यवान आहात, कारण जी कथा आपण ऐकण्यासाठी बसलेलो आहोत। आजपासून तुमच्या तपश्चर्येचा दिवस चालू झाला, साधनेचा। आजपासून 7 दिवस तुम्ही कथा ज्या जागेवर बसलात त्या जागेवर बसून जर ऐकली 7 दिवस, तर या कलियुगात तुम्ही केलेली साधना होईल। ही साधना पहाडात जाऊन एका पायावर उभं राहून तप करायची गरज नाही तुम्हाला, हेच तप होईल तुमचं, पण हे पूर्ण करायचं 7 दिवस। तुमच्या तपाला सुरुवात झाली आहे आणि याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार, कारण सुरुवातीपासून तुम्ही आहात, पहिल्या दिवसापासून। तर ऐका, सूतजी सांगतात, हे भागवत एवढं श्रेष्ठ आहे, एवढं महान आहे, ते भागवत मी तुम्हाला सांगणार आहे। आणि या भागवताच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उलगडे होतील। भागवत एवढं श्रेष्ठ आहे, ज्या वेळेला शुकदेव महाराज राजा परीक्षितीला भागवत सांगायला लागले होते, त्यावेळेला त्या भागवताला आरंभ झाला आणि आरंभ होताच क्षणी स्वर्गातले देवता, इंद्रादी देवता अमृताचा कुंभ घेऊन
शुकदेव महाराजांच्याकडे आले. म्हणजे सुरुवात कशी झाली? भागवत सांगायला चालू केलं, भागवताचा श्री गणेशा झाला की लगेच कोण आलंय? स्वर्गातले देवता अमृत घेऊन आले आणि शुकदेवांना म्हणतात, महाराज हे अमृत घ्या, स्वर्गातलं दिव्य अमृत आहे, हे अमृत राजा परीक्षितीला द्या आणि अमृताच्या बदल्यात आम्हाला भागवत सांगा. माझं बोलणं लक्षात येत आहे ना? देवता काय म्हणतात शुकदेवांना? हे अमृत राजा परीक्षितीला पिण्यासाठी द्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला भागवत सांगा. याचा अर्थ हे भागवत किती श्रेष्ठ असलं पाहिजे. जिथे अमृत दिल्या जात आहे, बरं अमृत काय साधं आहे का? अमृत म्हणजे मेलेल्या माणसाला जिवंत करून स्वर्गाला पाठवणार आहे. बरं हे अमृत देवांना काय सहजासहजी मिळालं का? त्याच्यासाठी भांडणं लागली यांची. जेव्हा समुद्र मंथन केलं देव आणि दैत्यांनी, त्यावेळेला समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं 11व्या क्रमांकाला. कामधेनु गाय, उच्च श्रवा नावाचा घोडा, ऐरावत हत्ती, कौस्तुभ मणी, पारिजाताचा वृक्ष, अप्सरा बाहेर आल्या, मदिरा बाहेर आली, लक्ष्मी बाहेर आली, धन्वंतरी बाहेर आला आणि 11व्या क्रमांकाला अमृत बाहेर आलं होतं समुद्रातून. मग असं असणारं दिव्य अमृत, ते अमृत आम्हालाच पिण्यासाठी मिळावं. देव राक्षसामध्ये भांडणं लागली. त्यांची भांडणं मिटवण्यासाठी देवाला मोहिनी अवतार घ्यावा लागला. हे अमृत सहजासहजी मिळालं नाही देवांना. किती संघर्ष, किती वाद, किती कष्ट घ्यावे लागलेत. अमृताचा कुंभ घेऊन देव पुढे पळत होते आणि राक्षस त्यांच्या मागे पळत होते. आणि याच्यातली गोड गोष्ट सांगते मी तुम्हाला महत्वाची. अमृताचा कुंभ घेऊन पळत असताना, अमृताचा कुंभ घेऊन पळत असताना अमृताचा कुंभ थकून ज्या ज्या ठिकाणी टेकवला, अशी 4 ठिकाणं आहेत मृत्यूलोकामध्ये या पृथ्वीवरती की जिथे अमृताचा कुंभ टेकवला, फक्त ठेवला खाली. ती 4 ठिकाणं, एक आहे आपलं नाशिक, दुसरं आहे उज्जैन, तिसरं आहे हरिद्वार आणि एक आहे तीर्थराज प्रयाग. या 4 ठिकाणी फक्त तो अमृताचा कुंभ टेकवला तर परिणाम असा तिथे कुंभमेळा भरायला लागला. एवढं प्रभावी आहे अमृत. अरे अमृताचा कुंभ टेकवला तर कुंभमेळा भरायला लागला आणि हजारो लाखो करोडो पहाडामध्ये तपश्चर्या करणारे साधू कुंभमेळ्याला एकत्र येतात आणि दर 12 वर्षाला एका ठिकाणी कुंभमेळा भरतो, दर 3 वर्षाला एका जागेवरती. मग नाशिकला कुंभ भरतोय, उज्जैनला भरतोय, हरिद्वारला कुंभमेळा भरतो आणि प्रयागराज, तीर्थराज प्रयाग तिथे भरतोय. मग हे अमृत किती दिव्य असेल विचार करा. ते जिथे ठेवलं तर तिथे कुंभमेळा भरायला लागला. ते अमृत किती महान असेल. आणि ते अमृत सहजासहजी हे घ्या आणि त्याच्या बदल्यात भागवत सांगा, म्हणजे भागवत किती महान असेल पहा. हे अमृत घ्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला भागवत सांगा महाराज, असं कोण म्हणताय? स्वर्गातले देवता व्यासपुत्र शुकदेवांना म्हणतायत. पण शुकदेव म्हटले काय ते कान उंच करून ऐका, कानाला ताण देऊन ऐका. शुकदेव म्हटले, देवतांनो, अंतकरणात श्रद्धा भरून जर घेऊन आले असते ना तर अमृत न देताही तुम्हाला भागवत सांगितलं असतं. पण तुम्ही तर व्यापार करायला आला तिथे. तुम्ही म्हणतात हे घ्या ते द्या. परमार्थिक वस्तू व्यवहारानं व्यापारानं मिळत नसतात, या सद्भावनेनं मिळत असतात. बरं व्यापार का करीनात तुम्ही? पण तुम्ही चुकीचा व्यापार करताय. व्यापार आणि व्यवहार तोला मोलाच्या गोष्टीमध्ये केला जातो. शेजाऱ्याच्या मुलीच्या लग्नात जर 5,000ची वस्तू घेतली तर त्यालाही अपेक्षा असते ती 5,000चीच वस्तू आपल्या मुलीच्या लग्नात आली पाहिजे. त्यानं घेतला 5,000चा कलर टीव्ही आणि आपण नेली त्याच्या मुलीच्या लग्नात 500 रुपयाचं कूलर. डोळे फाडून पाहिल ते आपल्याकडं का? देणं घेणं व्यवस्थित तोला मोलाचं झालं नाही. तसं शुकदेव म्हणतात, तुम्ही म्हणताय मला अमृत घ्या त्याच्या बदल्यात भागवत सांगा, पण चुकताय तुम्ही व्यापार करायला. तुम्ही तर काचाच्या तुकड्याच्या बदल्यात हिरा मागून घ्यायला लागलात माझ्याकडनं. बोलणं कळतं ना माझं? शुकदेव काय म्हटले? तुम्ही काचाच्या तुकड्याच्या बदल्यात माझ्याकडनं हिरा घेताय.
पण मी फसणारा नाहीये, मी स्वतः जोहरी आहे, मी स्वतःच रत्न पारखी आहे, मी चुकणार नाही. भागवत नाही सांगणार तुम्हाला, अमृत घेऊन जा तुमचं. विचार करा थोडा. शुकदेव म्हटले काचाच्या तुकड्याच्या बदल्यात हिरा मागताय, याचा अर्थ शुकदेवांनी दिव्य अमृताला काचाच्या तुकड्याची उपमा दिली आहे आणि भागवताला हिऱ्या रत्नांची उपमा दिली. नाही सांगणार मी तुम्हाला भागवत, घेऊन जा तुमचं अमृत. दचकले देवता. देवता म्हटले महात्मा कडक आहे, तयारीचा आहे. बाबा ठीक आहे, तुम्हाला नाही ना अमृत घ्यायचं नका घेऊ, आम्हाला भागवतही नसेल सांगायचं तर नका सांगू, पण ज्याच्यासाठी घेऊन आलो त्याला तरी विचारा अमृत प्यायचंय का नाही म्हणून. विचारा त्याला एकदा, बिचाराचं मरण तरी टळेल. विचारलं परीक्षिता अमृत प्यायचंय बाळा तुला? पण तो देखील काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता, तो फार श्रेष्ठ भगवत भक्त होता. परीक्षितने विचारलं गुरुदेव काहीतरी बोलून निर्णय लावण्यापेक्षा तुमच्या तोंडून अगोदर चिंतन ऐकतो मग निर्णय देतो. म्हणजे काय चिंतन ऐकायचं आहे? म्हणजे मला भागवतातला आणि अमृतातला फरक सांगा. किती बुद्धिमान म्हणावं लागेल राजा. म्हणजे भागवत अमृत आणि आपला अमृत दिव्य अमृत याच्यातला फरक काय आहे? राजा जर अमृत पिला ना तर स्वर्गाला जाशील तू. अमृत पिला ना तर स्वर्गाला जाशील, स्वर्गाचं ऐश्वर्य उपभोगशील. तिथे खळखळ वाहणारे झरे, सुगंधित वारा, सुंदर सुंदर रत्नजडित महल, मखमली गाद्या, नाचणाऱ्या अप्सरा, खाण्यापिण्यासाठी मनासारखं आहे. सगळं ऐश्वर्य तिथे तुला उपभोगायला मिळेल. पण स्वर्गात राहणं म्हणजे खिसा गरम आहे तोपर्यंतच. जसं खिसा गरम आहे तोपर्यंत 5 स्टार हॉटेलमध्ये आपण राहू आणि खिसा आपला थंड झाला की धक्का देऊन आपल्याला बाहेर काढतात, तसं पुण्याचा खिसा जोपर्यंत भरलेला आहे तोपर्यंत स्वर्गाचं ऐश्वर्य उपभोगण्यासाठी मिळेल. पुण्य संपलं की धक्का देऊन आपल्याला पुन्हा मृत्यूलोकामध्ये पाठवतील. पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा जन्म मरणाच्या फिरत अडकून पडावं लागेल राजा. आणि जन्माला येणं आणि मरणं हे सोपं नाही रे दादा, फार कठीण आहे. जन्माला येणं सोपं नाही, मरणं सुद्धा सोपं नाही. जन्माला येणं सोपं वाटतं तुम्हाला? आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस राहावं लागतं. तिथं काय गादीन टक्के लोड असतात का काय आईच्या पोटामध्ये? रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. आईच्या उदरामध्ये हेच असतं, भयंकर घाण असते, तिथे राहावं लागतं. आमचे संत सांगतात ना, काय सांगू गर्भीची यातना मज भोगीता नारायणा. मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणाध्यातसे. काय सांगू गर्भीची यातना? आईच्या पोटामध्ये खूप त्रास सहन केलेला आपण. किती सहन केलाय सांगता येईल का तुम्हाला? बरं एक मला सांगा, आईच्या पोटात त्रास सहन केलाय आपण? केलाय का? आईच्या पोटामध्ये त्रास सहन केलाय आपण? आई